तर मित्रांनो कसे आहात। आज आपण कॅटफिश बघणार आहोत आणि ते कॅटफिश पकडायला कसं पकडतात ते तुम्हाला दाखवूया। कोळी लोकांची एक स्टाईल असते, म्हणजे एक युनिक स्टाईल असते, त्या स्टाईलने पकडतात। एक लाईन असते, त्या लाईनला गल लावलेली असते आणि ती गल त्या गलला चारा लावलेला असतो आणि ती पूर्ण लाईन पाण्यामध्ये टाकतात आणि थोडा वेळ थांबतात आणि त्याच्यानंतर परत एकदा जेव्हा आणायला जातात ती लाईन, तर त्या लाईनला कॅटफिश लटकलेले असतात, म्हणजेच टांगलेले असतात। ते कसे असतात मी तुम्हाला आता दाखवणार आहे। सध्या तरी त्यांनी टाकलेलं आहे। आजचा व्लॉग आहे, आपण स्वतः नाही गेलेलो, दुसरा कोणतरी टाकत आहे, तर आपण ते बघणार आहोत की ते कसे आणतात, कसे घेऊन जातात। पूर्ण समुद्रात पाणीसुद्धा भरलेलं आहे आणि किती कॅटफिश भेटतात ते आपल्याला समजणार आहे। तर चला व्हिडिओ सुरू करूया। आणि आता तुम्ही बघू शकता, हे थर्मोकॉलच्या ऐवजी यूज केलेलं आहे। हे सुद्धा पाण्यावर तरंगतं आणि ही लाईन सुद्धा याला बांधलेली आहे आणि त्याच्यानंतर हे वजन बांधलेलं आहे। हे लोखंडाचं आहे, हे पूर्ण स्ट्रक्चर त्यांनी लोखंडाचं बनवलेलं आहे आणि मग बांधलेलं आहे आणि याच्यावरती ही पूर्ण लाईन आहे, जिथे पूर्ण हे तरंगतं आणि इकडून वेगळी लाईन जाते पाण्यामध्ये, ट्रान्सफरंट लाईन आहे आणि मग त्याच्यानंतर त्याला अजून एक लाईन बांधली जाते, ही बघा या प्रकारे, आणि त्याला गल बांधली जाते। तुम्ही बघू शकता ही गल आहे आणि ह्या गलला चारा लावला जातो। ही बघा लहानच गल आहे आणि ह्याला कॅटफिश भेटतात। तर आता तुम्ही बघू शकता ही गल आहे आणि ह्या गलला बोंबील बांधलेला आहे। हा सुक्का बोंबील आहे, हा सुकला होता, त्याच्यानंतर याला ही गरीला चारा हा बोंबील यूज केला आहे आणि मग पाण्यामध्ये घेऊन गेलेले आहेत आणि हा तर मित्रांनो आता आपण बघू शकता जी आपण लाईन पाण्यामध्ये टाकलेली आहे ती आणायला गेले आहेत। त्या लाईनला ॲक्च्युली कोळी लोक मराठीमध्ये पाका असं म्हणतात। ती एक टेक्निक त्यांनी बनवलेली आहे कॅटफिश पकडण्यासाठी। खूप चांगली टेक्निक त्यांनी बनवलेली आहे। जेव्हा बोट्स घरी असतात, जेव्हा भांग पडतो त्यावेळी अशा प्रकारची कॅचिंग करत असतात फिशिंगसाठी। तर आता आपण बघणार आहोत तेव्हा जे घेऊन येणार आहेत आणि घेऊन आल्यानंतर ते कशी घेऊन येतात आणि त्याला काय काय असतं ते तुम्हाला आता दाखवणार आहोत। तर आता येत आहेत, ते थोड्याच वेळात ते येणार आहेत। तर मित्रांनो आता तुम्ही बघू शकता आपण समुद्राच्या थोड्या आतमध्ये गेलेले आहोत। तर समुद्राच्या लाटासुद्धा तुम्हाला दिसत असतील आणि हा पाका घेऊन येत आहेत, म्हणजेच ती लाईन। हे बघा हातामध्ये ते आहे ते थर्मोकॉलसारखं असतं, त्याच्यामध्ये ते दिसण्यासाठी, म्हणजे पाण्याच्या वरती तरंगण्यासाठी ते टाकतात। आणि हा बघा ही लाईन आहे, तुम्ही बघू शकता या लाईनने पूर्ण कॅटफिश पकडतात। तर ही लाईन आता पाण्याच्या आतमध्ये आहे आणि जी पुढची बाजू आहे त्या बाजूला एक वजन बांधलं जातं आणि वजनाच्या वरती हे बांधलं जातं थर्मोकॉल वगैरे, जे पाण्यावर तरंगेल आणि ते मग घेऊन यायचं। तर ही बघा लाईन आता खेचायची सुरुवात केलेली आहे आणि तुम्ही आता बघू शकता कॅटफिश आलेला आहे, तो बघा कॅटफिश। हे बघा इथे सुद्धा कॅटफिश आहे, तुम्ही बघू शकता। हा बघा 3 कॅटफिश आलेले आहेत। हे बघा 3 कॅटफिश, 1, 2 आणि 3। आम्ही तुम्हाला थोडा जवळून दाखवत आहोत। तर ही बघा अशा प्रकारची लाईन असते। हा बघा जिवंत कॅटफिश, तुम्ही बघू शकता। हा बघा पूर्ण मोठा साईज आहे। हा बघा माझा हात आहे, या हातापेक्षा थोडा मोठाच आहे, एवढा मोठा आहे हा एक। आणि इकडे अजून एक कॅटफिश आहे, हा बघा हा दुसरा कॅटफिश आणि अजून एक इथे आहे तिसरा कॅटफिश। ही बघा ही लाईन असते, या लाईनला गल बांधली जाते। त्या गल कशा प्रकारे बांधली जाते आणि त्याला चारा लावला जातो। हे बघा अशी प्रकारची दिसते, बघा जिवंत आहे, अजूनपर्यंत जिवंतच आहे, तुम्ही बघू शकता।
तर तुम्ही आता बघू शकता पूर्ण गल आहे ना ती आतमध्ये गेलेली आहे, तर ती काढायची घेतलेली आहे. खूप हार्ड आहे, निघत नाही, पूर्ण आतमध्ये गेलेले आहे. ही बघा ह्या साईडनी मला वाटते काढायची लागेल. पूर्ण जिवंत कॅटफिश आहेत, अजूनपर्यंत जिवंत आहे. ते बघा पाण्यामध्ये खूप आहेत, एवढे झालेले आहेत. अजून सुद्धा 2-3 वेळा ते परत जाणार आहेत. तर तसेच आज समुद्रावर मासली सुद्धा आलेली होती. ही बघा ही लहानशी होडी आहे आणि ह्याच्यामध्ये तुम्ही मासली बघू शकता. खूप वेगवेगळी प्रकारची मासली आहे. ही बघा ही मला वाटते 10 किंवा 12 दिवसानंतर आलेली आहे, फ्रेशच आहे, बर्फामध्ये ठेवलेली जाते. ही बघा खूप मोठी मोठी मासली आहे, तुम्ही बघू शकता. हा बघा सॉल्ट फिश, खूप मासली आहे, पण ह्याच्यामागे खूप मोठा प्रोसेस असतो, हार्डवर्क असतो. तर आम्ही तुम्हाला दाखवणार आहोत. एक दिवशी आपण नक्की जाणार आहोत बोटमध्ये आणि त्याच्यामध्ये तुम्हाला नक्की दाखवूया की कसा पूर्ण हा हार्डवर्किंग प्रोसेस असतो, केवढं रिस्क असतं. हे बघा तुम्हाला फिश दिसू शकते, केवढी चांगली फिश आहे. तर पूर्ण प्रोसेस आम्ही तुम्हाला लवकरात लवकर थोड्या दिवसांनी दाखवणार आहोत, आपल्या चॅनलवर नक्कीच येणार आहे, पण थोडा वेळ लागेल. आणि ही बघा जी मासली आणली होती, ती मासली अशीच टपमध्ये घेऊन जावी लागते. एक बॉक्स असतो, त्याला कोली लोक टप असे म्हणतात, आणि ती खांद्यावर घेऊन जावी लागते. आणि हे इझी नाही आहे, हे खूप हार्ड आहे. सर्वांना वाटतं खूप इझी आहे. ही मासली आता घेऊन जाऊन तिकडे परत एकदा निवडावी लागेल, सर्व मासली वेगवेगळी काढावी लागेल आणि मग परत एकदा बर्फामध्ये टाकावी लागेल आणि मग ती मार्केटला जाणार आणि मग त्याचे पैसे भेटतील. सर्वांना वाटतं की खूप इझी आहे, हे एवढं इझी नाही आहे. जेवढं दिसतं तेवढं इझी नाही आहे, कारण 15 दिवस 16 दिवस पाण्यामध्ये जावे लागते आपल्या जीवाची पर्वा न करता, आणि मग मासली पकडावी लागते आणि पूर्ण एक दिवस जाळी पाण्यामध्ये टाकावी लागते आणि मग ती खेचायला लागते परत. असेच दररोज ते करत असतात आणि मग ती मासली भेटते. पण असे सुद्धा दिवस गेलेले आहेत की ज्यावेळेला मासली भेटतच नाही. पूर्ण मला वाटते केवढे तरी किलोमीटर ती जाळी पाण्यामध्ये टाकतात आणि तरी एकसुद्धा मासली भेटत नाहीत, आणि एवढं डिझेलचं नुकसान होतं, खूप प्रॉब्लेम होत असते. तर सर्वांना एवढीच विनंती आहे की कोणी लोकांचा हार्डवर्क असते ना, ते सांगून समजणार नाही. जेव्हा स्वतः कोणीतरी करायला जाईल ना, तेव्हा त्यांना समजेल की केवढं हार्डवर्किंग गोष्ट आहे, केवढं हार्डवर्क करायला लागतो. हे बघा ही मासली आणलं म्हणजे सोपं नाही आहे की असंच जे सर्वांना वाटतं की इझी आहे, कुणी पण करू शकतं. पण जेव्हा कोणी करणार ना, तेव्हा त्यांना समजणार आहे की केवढं हार्डवर्किंग असतं आणि केवढं हार्डवर्किंग काम आहे हे. तर तुम्हाला पण असं वाटत असेल ना की कोणी लोक खूप हे मासली खातसुद्धा असतील आणि खूप एक्सेट्रा. पण काय आहे की ही मासली विकण्यासाठी आणतात, ते ॲक्च्युली खात नाही. लहान लहान मासली खाऊन ते आपलं जीवन जगत असतात, कारण की मोठी मासली विकण्यासाठी आणतात. आणि का विकण्यासाठी आणतात की त्यांचं जे पूर्ण कुटुंब आहे, म्हणजे त्यांची मुलं, त्यांची वाईफ, ह्यांचे पूर्ण आयुष्य चांगले जाण्यासाठी, सुंदर जाण्यासाठी, परंतु ते त्यांच्या जीवाची पर्वा नाही करत. आणि हे बघा असे प्रकारे ही मासली आणतात. आणि असं सुद्धा खूप वेळा झालेलं आहे की समुद्रामध्ये खूप लोकांचे प्राणसुद्धा गेलेले आहेत. तर एवढं इझी नाही, खूप हार्ड आहे. ज्यांना वाटत असेल त्यांनी कमेंट करा आणि सांगा की केवढं तुम्हाला इझी वाटतं आणि केवढं हार्ड वाटतं. तर नक्की कोणी लोकांसाठी एक लाईक तर तुम्ही नक्कीच करू शकता. तर लाईक करा, कॉमेंट करा आणि सबस्क्राईब करा. आणि अशासुद्धा खूप वेली झालेल्या आहेत की हा समुद्र आहे आणि ह्या समुद्राच्या तुम्ही लाट्या बघू शकता. अशा लाट्या सर्व बीचवर नसतात, पण काही बीचवर असतात. तर ह्या लाट्यामुळे जेव्हा ही लहानशी होडी जेव्हा ते मोठ्या बोटवरून घेऊन येतात समुद्र किनाऱ्यावर, तेव्हा काय होतं की लाटामुळे ही होडी
पूर्ण उलटी पडून जाते आणि उलटी पडल्यावर जेवढी मासली म्हणजे त्यांनी जे 15-16 दिवसाची जी मेहनत केलेली असते ती पूर्ण मेहनत पाण्यामध्ये परत जाते आणि हे सर्व लॉसमध्ये जातं. तर तुम्ही विचारसुद्धा करत शकणार नाही जेव्हा 15-16 दिवसासाठी जातात तर केवढं डिझेलसुद्धा संपतं त्यांचं. 1 किंवा 2 लाखाचं तर डिझेलच ते टाकतात. तर सर्वांना रिक्वेस्ट आहे की जेव्हासुद्धा तुम्ही कोळी व्यतिरिक्त तुम्ही बोलशाल तेव्हा असं म्हणून बोला की त्यांची मेहनत आहे, ते मेहनत करतात म्हणून त्यांना यश भेटतं. आणि कसं भेटतं ते सर्वांनाच माहिती आहे. हे मासली परमेश्वर त्यांना मासली देतच असतं. हे बघा अशा प्रकारच्या मासलीच आहेत, खूप मोठ्या मासली आहेत. आणि हे बघा हार्डवर्क केवढं आहे. असं खांद्यावर घेऊन जावं लागतं. सर्वांना वाटतं की इझी आहे, हे बघा ह्या प्रकारे त्यांना घेऊन जावं लागतं. आणि मग ते तिकडे पूर्ण मासली आहे ती मासली वेगवेगळी करतात आणि मग वेगवेगळी केल्यानंतर ती बर्फामध्ये टाकतात आणि मग मार्केटला नेतात. तर आपण तर फक्त आज कॅटफिश कशी पकडतात हे बघायला आलो होतो. पण जेव्हा मासलीची होडी आली तेव्हा आपण बघितलेलं आहे की कशा प्रकारे मासली ती घेऊन आले आणि केवढी मासली होती. पण त्याच्या मागचा हार्डवर्क मी तुम्हाला सांगितला. मी तुम्हाला एक दिवशी नक्की स्वतः जाऊन त्याचा हार्डवर्क पूर्ण तुम्हाला जो व्हिडिओ आहे तो मी तुम्हाला कॅप्चर करून नक्की दाखवणार आहे. आणि मग तुम्हाला समजेल की मी जे बोलतो ते खरं आहे किंवा खोटं आहे, ते तुमच्या नजरेसमोर नक्कीच येईल. आणि तर चला आपण आता व्हिडिओ संपवणार आहोत. व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्कीच कॉमेंट करा, लाईक करा आणि सबस्क्राईब करा. आणि खूप लोकांना शेअर करा की कोळी लोकांचं हार्डवर्क आणि मेहनत केवढी असते. तर चला बाय बाय, टेक केअर.